नमस्कार. BMP JK मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशभक्तांनी संघर्ष केला आणि आता तुमच्या स्वप्नांसाठी तुम्हाला संघर्ष करायचा आहे. 15 ऑगस्ट 2026च्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी MPSC ग्रुप सी मार्फत ज्या 11 पदांच्या ज्या जाहिराती निघालेल्या आहेत त्या सर्व पदांची PDF आपल्याकडं सिलेबस सहित भेटणार आहेत. प्रिलिमची सिलेबस सहित. यामध्ये फक्त तलाठी भरती म्हणजे ग्राम महसूल अधिकारी जो आहे तो यामध्ये ॲड नसणार आहेत, कारण त्याची PDF आणि त्याची प्राईस ही वेगळी आहेत. पण हे जे 11 पदं आहेत, उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि इतर 11 जे पदं आहेत त्या सर्वांची 5000 प्रश्नांची PDF आपल्याकडे उपलब्ध आहे. ती तुम्हाला पेमेंट केल्या भेटणार आहेत. सिलेबसही तुम्हाला भेटणार आहे त्यामध्ये प्री आणि मेनचा. प्लस तुम्हाला हे सर्व संपर्क कुठे करायचा आहे? व्हॉट्सअपवरती संपर्क करायचा आहे. इथं नंबर दिलेला आहे 7057697808. ऑल 11 पोस्ट आहेत, त्याचा सर्व सिलेबस आपण तुम्हाला देणार आहोत 5000 प्रश्नांच्या PDF सोबत फक्त 199 रुपयामध्ये. कोणीही देत नाहीत. 15 ऑगस्टमुळे तुम्हाला हे सर्व देत आहोत. आणि अजून एक जी तलाठी भरतीची प्रिलिम्स आहे, मेन्स आहे, ती फक्त तुम्हाला 99 रुपयामध्ये भेटत आहेत. किती? त्यामध्ये आणि यामध्ये प्राईस फरक आहेत. चला तर सुरुवात करूया आणि लवकरात लवकर PDF घ्या, कारण थोडेच दिवस राहिलेले आहेत. बुक्स रेफर करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही आहेत. ह्या प्रश्नांचे PDFs घ्या, कारण वेळ जास्त नाही आहेत. बुक्स रेफर करत बसू नका. जे आहे शॉर्टकटमध्ये ते वाचत चला. फक्त मराठी, व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्लिश या 4 विषयाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, सखोल अभ्यास करायचा आहे, कारण ते तुम्हाला वाचून तुमचं परफेक्ट होत नसतं, म्हणून तुम्हाला सांगते. चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तलाठी भरती 2026 सराव प्रश्नपत्रिका 22 नंबरची आहे आणि सामान्य विज्ञान यावरती आज आपण 30 MCQ प्रश्न घेतलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, मानवी शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे कार्य कोणते अवयव करत असतो? उत्तर जर माहीत असेल तर 3 सेकंदामध्ये कमेंट करायचं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक C, मूत्रपिंड. हे मानवी शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे कार्य हे अवयव करत असते. आणि लक्षात ठेवा, जी PDF पाहिजे त्या PDFचं नाव म्हणजे ज्या पदाची कर सहाय्यकची पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला कर सहाय्यक टाकायचं, ती PDF टाकायची. तुम्हाला लगेच ती PDF तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाईल. ओके. पुढचा प्रश्न आहे, रक्तातील लाल पेशींमध्ये कोणते द्रव्य असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, हिमोग्लोबिन. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 37°C इतके मानवी शरीराचे सामान्य तापमान असते. पुढचा प्रश्न आहे, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वनस्पती कोणता वायू शोषून घेतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, कार्बन डायऑक्साईड. पुढचा प्रश्न आहे, हिरव्या वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषणासाठी कोणते रंगद्रव्य आवश्यक असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, क्लोरोफिल. पुढचा प्रश्न, व्हिटॅमिन Cच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, स्कर्वी. हा रोग व्हिटॅमिन Cच्या कमतरतेमुळे होत असतो. पुढचा प्रश्न, व्हिटॅमिन Dच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, मूळदूस. हा रोग व्हिटॅमिन Dच्या कमतरतेमुळे होत असतो. पुढचा प्रश्न, आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गलगंड. हा रोग होत असतो. पुढचा प्रश्न, इन्सुलिन या संप्रेरकाची निर्मिती कोणत्या अवयवात होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, स्वादुपिंड. पुढचा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी आहे, याचं उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? ऑप्शन आहे A, थायरॉइड, B, स्वादुपिंड, C, यकृत, D, पिट्युटरी. या 4 ऑप्शनपैकी योग्य उत्तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या अभ्यासावर लक्ष द्या. 30 प्रश्नांपैकी तुमचा स्कोर किती आला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि कसून अभ्यास करा. हा चान्स आहे आणि इतका मोठा चान्स कधीही भेटणार नाहीत. संपूर्ण पदांवरती भरपूर अशा जागा मिळालेल्या आहेत. त्यापैकी एकच पोस्ट आपल्याला क्रॅक करायची आहे आणि त्याच पोस्टकरिता कसून 3 महिने अभ्यास करायचा आहे. पुढचा प्रश्न, पाण्याचे रासायनिक सूत्र कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, H2O.
H2O हे पाण्याचे सूत्र आहेत. पुढचा प्रश्न, कार्बन डायऑक्साईडचे रासायनिक सूत्र कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी CO2 हे कार्बन डायऑक्साईडचे रासायनिक सूत्र आहेत. पुढचा प्रश्न, आम्लाची चव सामान्यतः कशी असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आंबट असते. पुढचा प्रश्न, आम्लाची निळ्या लिटमस कागदावर काय क्रिया होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लाल होतो. पुढचा प्रश्न, लोखंडाला गंजण्यासाठी मुख्यतः कशाची आवश्यकता असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑक्सिजन व पाण्याची. पुढचा प्रश्न, विद्युत प्रवाहाचे SI एकक कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ॲम्पियर हे आहेत. पुढचा प्रश्न, विद्युत दाबाचे SI एकक कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए व्होल्ट हे विद्युत दाबाचे SI एकक होय. पुढचा प्रश्न, विद्युत प्रतिरोधाचे SI एकक कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओहम. पुढचा प्रश्न, शक्तीचे SI एकक कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वॅट हे आहेत. पुढचा प्रश्न, बलाचे SI एकक कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए न्यूटन हे आहेत. पुढचा प्रश्न, ध्वनी निर्वातून प्रवास करू शकतो का? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नाही, ध्वनी निर्वातून प्रवास करू शकत नाही. पुढचा प्रश्न, प्रकाशाचा वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी निर्वात या माध्यमातून प्रकाशाचा वेग सर्वाधिक असतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत चला, कारण रोज आपले या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ येत असतात जे तलाठी भरती आणि इतर 11 पोस्टसाठी खूप महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न, न्यूटनचा पहिला नियम कोणत्या संकल्पनेशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जडत्व हे न्यूटनचा पहिला नियम संबंधित आहे. पुढचा प्रश्न, पृथ्वीवर वस्तू खाली पडण्याचे कारण काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुरुत्वाकर्षण. पुढचा प्रश्न, ओझोन थर मुख्यतः कोणत्या वायुमंडलीय स्तरात आढळतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी समताप मंडळमध्ये. पुढचा प्रश्न, वातावरणातील सर्वाधिक प्रमाणात असलेला वायू कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नायट्रोजन. पुढचा प्रश्न, मानवी शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य कोण करतं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लाल पेशी करत असतात. पुढचा प्रश्न, क्षयरोग TB कोणत्या सूक्ष्मजीवामुळे होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जीवाणूमुळे होत असतो. पुढचा प्रश्न, मलेरिया कोणत्या परजीवीमुळे होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्लाझ्मोडियम यामुळे मलेरिया हा रोग होत असतो. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, मलेरियाचा प्रसार मुख्यतः कोणत्या डासामुळे होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मादी ॲनोफिलीस यामुळे मलेरियाचा प्रसार मुख्यतः होत असतो. मित्रांनो, हे होते सामान्य विज्ञान यावर आधारित 30 MCQ प्रश्न. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा सांगते, MPSC ग्रुप C मध्ये ज्या 11 पदांकरिता जागा निघालेल्या आहेत त्यासाठी सर्वांसाठी आपल्याकडे 5000 प्रश्नांची PDF उपलब्ध आहे. ती मिळवण्यासाठी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे 7057697808 यावरती संपर्क नक्की करायचा आहे. आणि पुन्हा एकदा 15 ऑगस्ट 2026च्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.